लाविये द्वारी इवले रूपा
भूले बेटिता बहादुर करियाती आना भूले बेटिता बहादुर भूले बेटिता भूले बेटिता बहादुर करियाती आना
इवल्लेशे रोप लाविले द्वारी, इवल्लेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलवेची ताना भार कळव्याशी आला. मनाची गुंती गुंपियला सेला, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू आरपिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलवेची ताना भार कळव्याशी आला. विठ्ठल पंढरीच्या देव राया, पंढरीच्या देव राया, पंढरीच्या देव पंढरीच्या देवराया, पंढरीच्या समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावम जगननिहित पाणी मंडन मंडनाना
तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्र सदय धवलहास विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरोदिक प्रदेशम विदिंद्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवं काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा प्राप्त वेळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग मौली महावैष्णव संत श्रेष्ठ देहो निवासी अलंकापूर निवासी ज्ञानियांचे राजे कैवल्यदानी संत सम्राट ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबारायांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. ज्ञानोबारायांनी अभंगाच्या द्वारे स्वतःच्या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर केलेल्या कामाचा हिशोब दिलाय. हिशोबाची पावती आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांची. तत्पूर्वी थोडासा परिहार. आजची सेवा हे नामचिंतन यामागचा उद्देश मौजे होकर्णा तालुका मुखेड जिल्हा नांदेड अखिलकोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये नाम सप्ताह त्याचा आता 3रा दिवस आहे, 4था दिवस आहे. तुम्हा सर्व गारकऱ्यांचं पहिलं दर्शन मला अतिशय आनंद वाटला. गोड नियोजन आहे बरं का. गावाच्या कडेला तालुक्यामध्येच आल्यानंतर पहिली सलामी झाली मनोहर पाटलाची. कळते घराची कळ अंगण सांगते. गावातल्या तरुणामध्ये साधू संतांबद्दल एवढा आदर आहे ते मला पहिल्यांदाच पांडुरंगाच्या समोर सांगतो तुमच्यात कळाला. कोण महाराज आला कोण गेला अलीकडच्या काळामध्ये मातीमोल परमार्थ आहे, पण इथं परमार्थ जिवंत दिसला. माऊलीच्या दुकानामध्ये कारागीर पहिली भेट झाली आमची. तिथं सत्कार केले पाटलांनी शाल श्रीफळ घालून. म्हटलो वाह गरज आहे काळाची. आणि इथं आल्यानंतर उत्कृष्ट थोडासा नाश्ता झाला माझा. ज्यांनी आज सेवा घेतली आहे गवते मामा त्यांच्या घरी थोडासा नाश्ता झाला, भोजन होतं. आणि अतिशय गोड टाळकरी सगळे, कोणाचे नावं काही मला पाठ नाहीत बरं का. आता आलं का लक्षामध्ये. सगळे माणसं ठळक ठळक दिसाली तर सांदितले कोणी दिसता गेले तर तुम्ही म्हणसाल तुम्हाला ठळक कशाने दिसले. ऐका. जमिनीचा भाव सांगे कोंबाची लवलव. जमिनीतून निघालेला मोड मोड पाहिल्यानंतर कळते जमीन किती भारी आहे ती बरं का. तसं चेहरा सांगते माणसाचा, माणसाच्या अंतःकरणात किती परमार्थाची तीव्र गरज आहे, तरमळ आहे. अतिशय गोड श्रवण करणारे माझ्यासोबत परत ते मामा आले इस्मालपूर गावचे का, त्यांना आपण गाडीमध्ये आणलो. आलेत का इथं? हां. मी म्हटलो सांप्रदायिक माणसं दिसालेत, पाटलांनी मुली घ्यायच्या त्यांना आपल्या आधीच कारागिरनं म्हटले इब्रामपूरवाडीचे. तेवढ्या दुरून चालत येणं आणि ह्या वयामध्ये यालाच म्हणतात तरमळ. परमार्थ अलीकडच्या काळामध्ये तरमळीचा राहिला नाही, तरमळीचा राहिला नाही. आणि म्हणून परमार्थामध्ये परमार्थ करून काय आपल्याला मिळणार गेले. ह्या वयामध्ये चालत कीर्तन ऐकायला ही मला आठवण आली 25 वर्षाखाली, 40-30 वर्षाखाली, की या व्यक्तीकडे जिवंत कुठं तर परमार्थाची तरमळ आहे. असा गोड नियोजन सगळं. व तसेच याच्यासाठी लाईव्ह चालू आहे. विठ्ठला
अशा पवित्र दरबारामध्ये सेवा आहे. त्यासाठी ज्ञानोबाऱ्याचा अभंग आहे. 3 चरणाचा अभंग आहे. ज्ञानोबाऱ्याने अभंगाच्या द्वारे केलेल्या कामाची पावती दिली आहे बरं का. तत्पूर्वी थोडंसं चिंतन आहे का. हा जो परमार्थ आहे, मला कळलं की इथं 2 सप्ते होतात मोठे मोठे. वेको कमी करा. ऐका, हा जो परमार्थ आहे कशासाठी करायचा, नेमका या परमार्थाचा आपला संबंध काय. परमार्थ पळून करायचा नाही. परमार्थामध्ये पळापळी नको. लोक करालेत म्हणून परमार्थ करायचा नाही. दुसऱ्याचा बघून परमार्थ करायचा नाही. परमार्थामध्ये पळापळी नको, तर परमार्थ कळून करायचा, पळून नाही. पळून काही परमार्थामध्ये मिळाला असतं तर कुत्र्याचा नंबर पहिला लागला असता. परमार्थ पळापळीचा नाही बरं का, लक्षात ठेवा. परमार्थ हळूहळू चालायचा आहे. तुका म्हणे नाही चालत तात पळून करायचा. देव मिळवणं हा जीवाचा उद्देश नाही. देव कळला पाहिजे. देव मिळाला पण नसेल कळाला, त्याचा परमार्थ फेल गेला. नामदेव महाराजाला देव मिळाला होता, पण सभेमध्ये कच्चे निघाले का कळाला. मग देव मिळावा का कळावा, तर कळावा. मग आता कळण्यासाठी काय करावं, ते कळण्यासाठी संताकडे जावं लागते. बैसता संताचे संगती, कळ आले कमळापती, आपुले कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला. कशासाठी गावचा सप्ताह करायचा. गावामध्ये 7 दिवस साधू संत बोलवायचे आणि संताच्या मुखातून ऐकलेला परमार्थ कामाचा आहे. कितीही मनानं भजन करा, परमार्थ करा, फेल आहे. मनानं परमार्थ माहिती जरी असला तर परमार्थ मनानं करायचं नाही. ऐका, मनानं करायचं नाही, विचारून करायचं. मला सांगा, बंदुकीतली गोळी आहे. बंदुकीतली गोळी हातामध्ये घेऊन जर फेकून मारली, तिचा परिणाम होतो का. चला बोला. ते गोळी कशात ठेवून मारावं लागल, बंदुकीत. बंदुकीत ठेवून मारली तर परिणाम होतो, अन्यत्र होणार नाही. तसं संताच्या मुखातून ऐकलेला परमार्थ कामाचा होतो, मनानं केलेला परमार्थ फेल आहे. विठ्ठल मनानं करायचं नाही. मनोमार्ग गेला तोच ते मुकला, हरिपाठ रावला तोच, हरिपाठ रावला तोच. माहिती जरी असला, परमार्थ मनानं करायचा आणि विचारून करायचा. त्याच्यासाठी गावात सप्ताह करायचा. साधू संताला बोलवायचं, त्यांची सेवा करायचं, त्यांच्या मुखातून भजन ऐकायचं, तर कामाचा नाही तर फेल आहे. म्हणून सप्ताह लक्षात ठेवा. आता हे झालं. गावचा परमार्थ कोणत्या कोणत्या जातीनं करायचा हो. परमार्थाशी जात वाटली नाही. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडा दीजिए म्यान. परमार्थ जात पातीचा नाही. जात वीत गोत कुळ सीळ, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वांनी परमार्थ करायचा. ऐका,
परमार्थाची सगळ्याला गरज आहे. कसं? आता मला सांगा, पाणी कोण कोण प्यायचं? पाणी सर्वांनी प्यायचं. समजा एखाद्याला तहान नसेल, पाणी पिला तर काही फरक पडतो का? पाणी सर्वांनी प्यायचं झालं. मेडिकल मधलं औषध कोण कोण घ्यायचं? रोग झालाय त्यानंच घ्यायचं. विष कोण कोण प्यायचं? कोणी प्यायचं नाही. औषध रोग्यांना घ्यायचं, विष कोण प्यायचं नाही, पाणी सर्वांनी प्यायचं. तसं गावचा सप्ताह परमार्थ सर्वांनी करायचा, सकळ अशी येते. आलं लक्षामध्ये? आनंद वाटला. छोटंसं गाव आहे पण जीव लावून करता हे मोठी आहे का? त्याच्यासाठी ज्ञानोबारायचा अभंग आहे. ज्ञानोबारायने अभंगाच्या द्वारे स्वतःच्या जीवनात केलेल्या कामाची पावती दिली आहे. का दिली? स्वतःचं कृतत्व स्वतःच्या मुखानं सांगू नये, सांगितल्यावर केल्यालं पुण्य फेल होत असते. मग का सांगतात? ऐका, थोडं ध्यान द्या बरं का. ज्ञानोबाराय आषाढी वारीला आली आणि पांडुरंगाकडे प्रार्थना केली. म्हणले, पंढरी राया का माऊली, मला समाधी घ्यायची, तुम्ही मला परवाना द्या. पांडुरंगाने ज्ञानोबाला समाधी घ्यायला परवाना दिला आणि परवाना दिल्यानंतर काही क्षणामध्ये हा म्हणता हे बातमी पंढरपूरमध्ये पसरली. नामदेवरायाचं वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये बातमी कळाली. नामदेवरायांनी घोषित केलं कीर्तनातून, म्हणे, ऐका हो, कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबाराय समाधीस्थ होणार आहेत, आपण सर्वांनी तिथे यायचे. सगळ्यांचे डोळे पाणावले, दुःखी झाले आणि शोक पसरला सर्व समाजामध्ये. कीर्तन संपलं, सगळे संत एकत्रित आले. ज्ञानोबाराला विचारलं, माऊली तुम्ही समाधी घेणार? माऊली म्हणतात हो. माऊलीला विचारलं, माऊली तुमची वय किती आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, माझी वय 22 चालू आहे. मग 22 वर्षामध्ये तुम्ही समाधी घ्यायला निघालो. आम्हाला कुणाला 70, कुणाला 80, कुणाला 90, कुणाला 92, 100कडे चालले तर आम्हाला आणखी समाधीचा पत्ता. वय बाबा किती वय आहे तुमची? वय किती आहे? नाही का पत्ता? बोलवायचे का कोरोना? 80, 90, 92कडे चालावं तर आपल्याला आणखीन जावं वाटत नाही. माऊलीला विचारलं, माऊली तुमची वय किती आहे? माऊली सांगितले, माझी वय 22 चालू आहे. मग 22 वर्षामध्ये तुम्ही समाधी घ्यायला तयार झालो, याचं कारण काय सांगा? ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका, ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालंय. काम झाल्यावर तिथं राहायचं, रिकामा अर्धघडी राहू नको. ज्या कामासाठी मी आलो होतो, मला पाठवलं होतं, ते माझं काम झालंय, मी आता राहू शकत नाही. ज्ञानोबाराला विचारलं, माऊली अहो 22 वर्षामध्ये तुमच्या मुखावरला झार वाळला नाही आणि 22 वर्षामध्ये तुम्ही केलो काय? समाधी घेण्यासाठी निघालो. 22 वर्षामध्ये तुम्ही काय केलो म्हटल्यानंतर माऊलीनं उत्तर दिले अभंगाच्या पहिल्या.
आता ऐका, आता कीर्तन सुरू होणार आहे बरं का. काय दिलं माऊलीनं उत्तर? 22 वर्षामध्ये माऊली तुम्ही काय केलो? लवकर समाधी घ्यायला निघालो असं विचारल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलं, मी काय केलो सांगा महाराज. 22 वर्षात तुम्ही काय केलो? म्हणजे काही नाही, एक काम केलं, येवल्लेशी रोप. आता ऐका, मी रोप लावलं, त्या रोपाला जोपासलो, त्याचा एवढा मोठा वृक्ष झाला, तेवढा केवढा त्याचा वेलू गेला. आता ऐका बरं का, माझ्या पुढे चांगली ठळक माणसं आहेत, मी काही विचारणार आहोत तुम्हाला. मला सांगा, माऊली म्हणतात रोप लावलो, रोपा करता बिया, रोप लावलो, झाड एवढं मोठं झालं, त्याचा वृक्ष वेल गगनाच्या वर गेला. आपला विश्वास आहे कोणावर? संताची पायी. त्यांनी म्हणतात तर आपल्याला मानलंच पाहिजे, विषयच नाही. आई म्हणतात तर बाप मानलाच पाहिजे, विषय नाही. आता चला, मला विचारायचं आहे, मला सांगा, माऊलीने रोप लावलं, त्याचा एवढा मोठा वृक्ष झाला, गगनाच्या वर वेल गेला. माऊलीला विचारलं, माऊली या रोपा करता तुम्ही जे बियाणं वापरलं ती नेमकं कोणत्या कंपनीतलं वापरलं? सांगताल का कोणी? ऐका बरं का, आता ध्यान द्या थोडस. मला सांगा, रोप लावायचं म्हटल्यावर अगोदर काय टाकते? तर कांदा लावायच्या म्हटल्यावर त्याच्यासाठी काय टाकते? तर बी टाकतेत की? माऊलीला विचारलं, मला सांगा, आपल्या सोयाबीनच्या राशी राहतात बघा, राशी झाल्या काय हो, काय करता? रास करतो. कशाची? सोयाबीनची. बरं बरं बरं, केली का? होय झाली की. किती बॅग होतं? 4 बॅग. किती झालं? 100 कट्टे. बाबा 4 बॅगला 100 कट्टे. बियाणं कोणतं होतं? बरोबर आहे का? विचारतात ना कोण? तुम्ही आम्ही विचारता की. मला सांगा, तसं माऊलीला विचारलं, माऊली तुम्ही जे रोप लावलं त्याचा एवढा मोठा वृक्ष झाला, त्या रोपासाठी जे बियाणं वापरलं ते नेमकं कोणत्या कंपनीतलं होतं? ज्ञानोबारांनी वारकरी संप्रदायाचं रोप कोण लावलं? ज्ञानदेवी रचिला. मग या वारकरी संप्रदायाचं रोप ज्ञानोबारांनी लावलं, त्या रोपाचा एवढा मोठा वृक्ष झाला, त्याचा वेलो गेला गगनावरी. मग या रोपा करता जे बियाणं वापरले, एवढा मोठा वृक्ष झालाय संप्रदायाचा, यासाठी जे बियाणं वापरले ते कोणत्या कंपनीतलं होतं? कीर्तन भरपूर ऐकायला आपण. सांगा माऊली. माऊलीनं सांगितलं, या रोपासाठी जे बियाणं वापरलं, एवढा मोठा वृक्ष झालाय, गगनाच्या वर वेल गेलाय, त्याच्यासाठी जी बियाणं वापरलं ती कोणतं? आदिनाथ बीज प्रगटारे, आदिनाथ बीज प्रगटारे, आदिनाथ बीज प्रगटारे, आदिनाथ बीज प्रगटारे, आदिनाथ